नमस्कार. आज आपण आपल्या किचनमध्ये बनवलेले आहे पंजाबी ढाबा स्टाईल अमृतसरी छोले आणि भटुरे. पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे. खूप छान बनलेला आहे. वाह, खूप छान. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. मी 1/2 किलो छोले रात्रभर भिजत ठेवले होते. त्याला आपण आता शिजवून घेऊया. अगोदर मी अर्धा ग्लास पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1.5 चमचा चहा पावडर घालायची. आपल्याला ते उकळून घ्यायची. आपल्याला अमृतसरी छोले बनवायचे आहेत. कलर तसाच आला पाहिजे आणि चहा पावडरमुळे टेस्ट पण छान येते. आता कुकर ठेवलेला आहे मी गॅसवरती. त्यामध्ये आपल्याला छोले टाकायचे आहेत. आणि छोले बुडतील एवढं पाणी टाकायचे. आणि आपण उकळून घेतलेलं ते पण पाणी घालायचे. आणि 2-3 तेजपत्ता घालायचे आहेत आपल्याला. तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, तर चहा पावडरचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचंय. त्याला मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला आता झाकण लावायचे आणि 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला. तर आता मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 वाट्या मैदा घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी दही घेतलेला आहे. ते सर्व आपल्याला एका भांड्यात घ्यायचं आहे. आता दही घालायचं आहे. मैदा, रवा, गव्हाचं पीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे. त्यामुळे भटुरे छान फुलतात. 2 चमचे तेल घातलेलं आहे. अर्धा चमचा मीठ घालायचे. आपल्याला हवं तेवढ्या प्रमाणात घालायचे, आपल्या चवीनुसार. थोडंसं पाणी घालायचं. आता थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला. घट्ट गोळा नाही मळून घ्यायचा. थोडंसं असं पातळसर पीठ मळायचे म्हणजे छोले छान मस्त फुगतात आणि बराच वेळ ते तसेच राहतात लुसलुशीत. अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे आता पीठ. आता आपल्याला थोडंसं तेल लावून त्याला परत वरतून मऊ करून घ्यायचे. छान मिक्स झाले. माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्याला ते पीठ थोड्या वेळासाठी रेस्ट होण्यासाठी, आपण रवा घातलेला आहे म्हणून थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवायचे. तोपर्यंत आपण आता छोलेची भाजी बनवून घेऊया. 3-4 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये 1 टीस्पून जिरं घातलेलं आहे.
जिरं परतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट 1 चमचा घालायची आपल्याला. त्याला पण छान परतून द्यायचे आणि नंतर 2 मोठे कांदे बारीक कापून घालायचे. छान परतत आलेला आहे कांदा. तोपर्यंत आपण टोमॅटोची प्युरी बनवून घेणार आहोत. मी 3 टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे. कढीपत्ता घातलेला आहे. ही टोमॅटोची प्युरी घातलेली आहे. आता ती पण छान परतू द्यायची आपल्याला. पाहू शकता आता हे तेल सोडलेलं आहे. आता हे व्यवस्थित परतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत. 1 चमचा धनेपूड, 1 चमचा मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर 1 टीस्पून कलर येण्यासाठी. आपण एव्हरेस्ट छोले मसाला वापरणार आहोत, त्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान येते. 1 चमचा घेतलेली आहे. आपल्याला हळद वापरायची नाही, त्यामुळे भाजीचा कलर बदलू शकतो. आता कोथिंबीर घातलेली आहे बारीक कापलेली. मस्त कलर आलेला आहे मसाल्याला. आता आपल्याला छोले आपले शिजलेले आहेत ते ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला हवं तेवढं आता पाणी घालायचं अंदाजाने. जास्त पातळ नाही बनवायची भाजी. मस्त कलर आलेला आहे, पाहू शकता. अजून थोडं पाणी घालायचे. पाच लोकांसाठी आरामशीर पुरते ही भाजी. 5 लोकांसाठीचा बनवलेला आहे हा स्वयंपाक. मस्त चवीपुरतं मीठ घालायचे. तयार झालेली आहे आता आपली अमृतसरी छोल्याची भाजी. आपल्याला छोले काढून घ्यायचे आता कढईमध्ये आणि आपण त्याला तडका देणार आहोत. आता मी आल्याचे काप कापून घेतलेले आहेत उभे. आल्याचे काप घालायचे त्यामध्ये तेल तापल्यानंतर. आणि 2 हिरव्या मिरच्या घालणार आहे मी, त्यामुळे टेस्ट छान येते भाजीला. मिरच्या पण अशा मी उभ्या कापून घेतलेल्या आहेत मध्ये सुरीने, म्हणजे त्या अशा उडत नाही तेलामध्ये. नाहीतर आखी मिरची टाकली तर ते उडण्याची शक्यता असते. मिरच्या टाकलेल्या आहेत 2 हिरव्या. तर आपल्याला तडका द्यायचा आहे. पाहू शकता मस्त बनलेले आहे. हा तयार आहेत आपले अमृतसरी छोले. मस्त कलर आलेला आहे.
असा ब्राऊन कलर, खूप छान. मस्त झालेले आहे. चला तर मग आता भटुरे बनवायला घेऊया. पीठ छान भिजलेलं आहे. आता त्याला आपण थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं अजून, म्हणजे छोल्यांना छान फुगतात छोले ते भटुरे. मस्त झालेलं आहे पीठ. आता आपल्याला याचे उंडे बनवून घ्यायचे. अशा प्रकारे बनवून झालेले आहेत आपले उंडे. आता आपण भटुरे बनवायला घेणार आहोत. पाहू शकता पीठ अशाच प्रकारे असायला पाहिजे. आपल्याला भटुऱ्याचा आकार द्यायचा आहे लांबटसर. गोल केले तरी चालते. मस्त बनलेला आहे. आता तेल तापून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला बनवलेले भटुरे टाकून घ्यायचे. एक थोडासा हाताने लांबटसर ओढून आकार द्यायचा. मी तळत तळत लाटणार आहे दुसरे. पाहू शकता किती मस्त फुगलेला आहे. खूप छान. हा तळतोय तोपर्यंत मी लाटून घेते दुसरा. आता माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अजून काही कल्पना असतील तर नक्की सुचवा. गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. जास्त कडक नाही बनवायचं आहे. दाबून तळून घेतलेला आहे. पाहू शकता एकदम मस्त बनलेला आहे. तेल वगैरे जास्त घेतलेलं नाही आहे त्याने. आता आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि दुसरा टाकायचा आहे तळायला. बरोबर एक तळेपर्यंत दुसरा लाटून होतो. मस्त फुगलेला आहे. पाहू शकता. मस्त टम्म फुगलेला आहे. वा, खूप छान. आकार पण मस्त आलाय. हा पण आता गोल्डन कलरवरती झालाय. त्याला पण काढून घ्यायचं आपल्याला. गव्हाच्या पिठामुळे जास्त तेल घेत नाहीत आणि रवा पण वापरलेला आहे त्यामुळे. आता तिसरा पण टाकलेला आहे मी. लाटून खूप पटपट होतं. मस्त झालेलं आहे. काढून घ्यायचं आपल्याला.
पाहू शकता हे तयार आहेत आपले भटुरे पण. बघा मस्त मध्ये किती फुगलेलं आहे, व्यवस्थित एकमेकाला चिकटलेलं नाही, काही नाही. दोन साईड व्यवस्थित निघत आहेत, मस्त झालेलं आहे. चला तर मग आपली थाळी तयार आहे आता सर्व करण्यासाठी. वा मस्त बाहेर बनलेले आहे छोले आणि भटुरे, खूप छान. चला तर मग ही थाळी तयार आहे आपली पंजाबी ढाबा स्टाईल अमृतसरी छोले व भटुरे. मस्त. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल